भिवंडी तालुका के केवनी दीवे ग्राम पंचायत सरपंच रविंद्र भोईर के प्रयासों से महिला व बाल कल्याण समिति सभापति जिला परिषद थाने सपना राजेंद्र भोईर के निधि से केवनी व दीवे ग्राम पंचायत के अंतर्गत आंगनवाड़ी के नन्हे मुन्ने विद्यार्थियों को खिलौना व टीवी तथा कई विकास कामों का भूमि पूजन व उद्घाटन महिला व बाल कल्याण समिति सभापति जिला परिषद थाने सपना राजेंद्र भोईर व थाने जिला अध्यक्षा दीपाली पाटिल, भाजपा थाने जिला उपाध्यक्ष व माजी सरपंच रहनाल राजेंद्र भोईर, केवनी दीवे ग्राम पंचायत सरपंच रविंद्र भोईर, ग्राम विकास अधिकारी गणेश किशन खारिक तथा मान्यवरों के करकमलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया।
केवनी दिवा या ठिकाणी दिवे ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र पाटील वीरसाहेब आज या गावामध्ये महिला मेळाव्यानिमित्त त्यांनी या ठिकाणी भूमिपूजन आणि उद्घाटनाचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले होते। त्यामध्ये अंगणवाडीच्या मुलांसाठी खेळणी, डिस्पोजल, सॅनिटरी पॅड आणि एक अंगणवाडी सुशोभित करण्यासाठी त्या ठिकाणी जिल्हा परिषद सभापती बालकल्याणच्या सपना भोईर यांच्याकडनं सुशोभित करण्यासाठी तिथे निधी मंजूर केलेला आहे। या ठिकाणी एक हा जो मार्ग आहे या ठिकाणी पेवर ब्लॉकसाठी 1 लाखाचा निधी सपना भोईर यांच्या प्रयत्नानं मंजूर झालेला आहे। या ठिकाणी हे जे 4 उद्घाटन होत असताना रवींद्र भोईर हे सतत कुठलाही काम असो पाठपुरावा करत असतात। या कामांचा आम्ही शुभारंभ केलेला आहे। डिस्पोजल मशीन, सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीन आम्ही आमच्या राहणार गावामध्ये पण दिलेले आहेत आणि या केवनी दिवा जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा आम्ही दिलेली आहे। पण आता या ठिकाणी आपल्या सरपंच साहेबांनी अंगणवाडीमध्ये जी नॅपकिनची मशीन दिलेली आहे त्यासाठी मी माझ्याकडून सॅनिटरी नॅपकिनची डिस्पोजल मशीन माझ्याकडून मी देते आणि या गावामध्ये आज विविध कामांचं भूमिपूजन झालेलं आहे, शुभारंभ झालेला आहे। मी या ग्रामपंचायतच्या कमिटीला शुभेच्छा देते आणि त्यांच्या हातून अशीच विकास कामं होत राहत अशी त्यांना शुभेच्छा देते आणि माझ्याकडून जे काही सहकार्य लागेल ते मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करते। आज खरं तर आमच्या गावामध्ये केवनी दिवे गावामध्ये महिला मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्या आयोजनाचं औचित्य साधून आज माझ्या दिवे गावामध्ये दोन्ही अंगणवाडीतील मुलांना शाळेमध्ये येण्यासाठी त्यांना एक प्रोत्साहन मिळावं, कुठेतरी शिक्षणाची आवड त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी याच्याकरता त्यांच्या दोन्ही अंगणवाड्यांना आम्ही खेळणी दिलेली आहेत। त्याच्यानंतर एका अंगणवाडीला TV संच दिलेला आहे। तसेच महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनचं आज सपना मॅडमच्या हस्ते आपण उद्घाटन केलेलं आहे आणि गावामध्ये सपना मॅडमच्या माध्यमातून महिला आणि बालकल्याण सभापती ठाणे जिल्हा त्यांच्या माध्यमातून 1 लाखाचं आपलं काम आहे जे तिथे अंगणवाडीचं सुशोभीकरणाचं काम आहे त्याचंही आज उद्घाटन झालेलं आहे। तसेच त्यांच्या माध्यमातूनच गावामध्ये अंतर्गत एक पेवर ब्लॉकचं रस्ता करण्याचं त्याचंही भूमिपूजन आज झालेलं आहे। खरं तर आज आमच्या महिला मेळाव्याची एक थीम आहे की बेटी बचाओ बेटी पढाओ। महात्मा फुले आणि ज्यांनी खरोखर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ज्यांनी समाजातले जे महिला वर्ग आहे त्यांनी कुठेतरी शिक्षण घेतलं पाहिजे, महिलांनी पुढाकार घेऊन मोठ्या समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आल्या पाहिजेत त्याच्याकरता ते नेहमीच झटलेले आहेत। मी आज अभिमानाने सांगू शकतो का आम्ही त्यांना बघितलेलं नाही पण असंच जोडपं आज आमच्यामध्ये आहेत। राजेंद्र भोईर साहेब आणि सपना मॅडम आहेत, त्यांच्याच विचारांचा वसा त्यांचाच तो विचार घेऊन आज समाजामध्ये कार्य करत आहेत। खरं तर मला 2 वर्ष झाली सरपंच पदावर जनतेने जो माझ्यावर विश्वास घेऊन मला थेट सरपंच म्हणून या गावामध्ये निवडून आणलेले आहे। मी विश्वासाने त्यांना सांगतो की कुठलेही काम असो, मग ते जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, आमदार साहेब असू दे, खासदार साहेब असू दे किंवा कुठल्याही मनरेगाच्या माध्यमातून असू दे, जेवढं माझ्याने शक्य होईल तेवढं मी गावासाठी झटण्याचं आणि गावामध्ये विकास कामं करण्याचं। आगे हम आपको बता दें कि एकात्मिक बाल विकास सेवा योजना जिला परिषद थाने व ग्राम पंचायत केवनी दीवे द्वारा महिला मेलावा का भी आयोजन किया गया। इस अवसर पर थाने जिला अध्यक्षा दीपाली पाटिल, महिला व बाल कल्याण समिति सभापति जिला परिषद थाने सपना राजेंद्र भोईर, बांधकाम व आरोग्य समिति सभापति जिला परिषद थाने वैशाली विष्णु चंदे, जिला परिषद सदस्य थाने जयवंत पाटिल, पंचायत समिति सदस्या नमिता राजेश पाटिल, सुनंदा गौली, प्राची मोहन महस्कर, दीवे सरपंच रवींद्र भोईर, केवनी सरपंच रेश्मा महात्रे, दीवे उपसरपंच भावना गोंधले, केवनी माजी उपसरपंच भागीरथ पाटिल, पूर्णा सरपंच हर्षदा खंडागले, माजी सरपंच कल्पना टावरे, केवनी ग्रामपंचायत सदस्य विकास पाटिल, भूषण पाटिल, सचिन जोशी,
अस्मिता जोशी, दिव्य सदस्य रोहिणी पाटिल, गौरख भोईर सहित भारी संख्या में मान्यवर तथा महिलाएं उपस्थित थे। इस कार्यक्रम का सूत्र संचालन मनोहर तरेसर कर रहे थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। ग्रामपंचायत केवली आयोजित महिला मेळाव्याला आलेल्या सर्व माझ्या मैत्रिणींनो आणि ज्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपला महिला मेळावा होतो त्या आपल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सन्माननीय दीपाली पाटील मॅडम तसेच बांधकाम सभापती चंदी मॅडम, आपल्या जिल्हा परिषद ठाणे जिल्हा परिषदेतील सदस्य ते बाबा जयवंत पाटील साहेब, तसेच या कार्यक्रमाचे आयोजक रवींद्र पाटील साहेब, सरपंच केवली दिले व रेश्मा माते सरपंच केवली व सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर. खरं म्हणजे या कार्यक्रमाला थोडं उशीर झाला त्याबद्दल मी थोडं माफी मागते आणि खूप छान मार्गदर्शन आपल्या सर्व मान्यवरांनी आपल्याला इथे केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी फक्त तुम्हाला एवढं सांगू इच्छिते की महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी महिलांनी स्वतःचं संरक्षण स्वतः केलं पाहिजे. चूल मूल यात गुंतून न राहता सामाजिक क्षेत्रातून समाजकार्य केलं पाहिजे. महिलांचं समीकरण करणं हेच आमचं उद्दिष्ट आहे आणि जास्तीत जास्त महिलांनी पुढे यायला पाहिजे. आणि याकरिता आपल्या महिला बाल कल्याण विभागामध्ये बऱ्याचशा योजना या महिला आणि आपल्या मुलींसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यामध्ये महिलांसाठी घरघंटी, शिलाई मशीन, पापड मशीन, शेवया मशीन पुरविणे जेणेकरून त्या आपला स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करू शकतील. मुलींसाठी शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी सायकली पुरवणे, जुडो कराटे याचं प्रशिक्षण देणे जेणेकरून ते आपलं स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकतील. आता झालेल्या हैदराबादची घटना आपल्या सगळ्यांना माहितीच असेल. या घटना आपल्या बाबतीत घडू नये म्हणून हे प्रशिक्षण देणे अत्यंत गरजेचं आहे. आणि याची संपूर्ण माहिती आपल्याला आपल्या ग्रामपंचायतमध्ये किंवा अंगणवाडी शाळेमध्ये आपल्याला योजनांची संपूर्ण माहिती मिळू शकेल आणि या योजनांचा जास्तीत जास्त फायदा तुम्ही करून घ्याल अशी मला आशा आहे. कारण या ठिकाणी खरोखरच आल्यापासून एवढा प्रतिसाद दिसतो की मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे.
तरी सुद्धा मी थांबले आणि आपल्या महिलांपर्यंत किती आपल्या चांगले संदेश महिला घेतात आणि देतात ते मला या ठिकाणी बघायचं होतं. आणि खरोखरच आज आपल्या डॉक्टर मॅडम त्या गेल्या आहेत, त्यांनी सुद्धा चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्या महिलांना केलंय. खास करून मी आज एवढा पहिल्यांदा सांगते की जसं आपले भाऊ म्हणतात की महिला पुढे जाण्यासाठी त्यांना त्यांच्या पतीची जास्त साथ असते, तसंच आपल्या प्रत्येक महिलेला सुद्धा आपल्या पतीची साथ असली तरच आपली महिला पुढे नेहमी येईल. आणि मी खास करून आपल्या या सभापती आहेत महिला बालकल्याणच्या, ह्या आपल्या या विभागाला लागलेल्या आहेत आणि त्यांच्या खरोखरच खूप चांगल्या अशा योजना आहेत की ज्या त्यांनी आता मी बघितलं, त्यांनी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि ते तुमच्याकडून तुम्हाला पोहोचवून तुम्हाला नक्कीच त्याचा लाभ होईल यासाठी नक्की प्रयत्न करतील. तसेच मी जिल्हा परिषदचे अध्यक्ष म्हणून मी सुद्धा आपल्या या महिलांसाठी एक महिला लोकप्रतिनिधी आहे, तर आपल्या महिलांसाठी जास्तीत जास्त कुठल्या योजना आहेत त्या देण्याचा प्रयत्न करेन. आणि आजच्या या कार्यक्रमाचं खूप चांगलं असं आयोजन केलेलं आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देते आणि आपल्या सर्व महिलांना शुभेच्छा करून थांबते. धन्यवाद. जय जय महाराज. हा कार्यक्रम बघितला फार मोठ्या संख्येने कार्यक्रम झालेला आहे आणि रांगोळी प्रदर्शन केलेलं आहे. त्या रांगोळीमध्ये बेटी बचाव हा कार्यक्रम ज्यांनी रांगोळी काढलेली आहे मी तिला प्रथम धन्यवाद देतो, कारण बेटी वाचलीच नसती तर दीपाली मॅडम अध्यक्षा ठाणे जिल्हा झाल्याच नसत्या. बेटी वाचलीच नसती तर वैशाली मॅडम बांधकाम समिती सभापती झाल्याच नसते. तर बेटी वाचलीच नसती तर सपना भोईर बालकल्याण सभापती झाल्याच नसत्या. या अनुषंगाने मी सर्वांना अपील देतो की सर्वात जास्त सेवा बेटीची करा. आणि मी माझ्या शिक्षकांना धन्यवाद देतो की गुंडेगुरुजी हे मला पहिलीपासून 6वी इयत्तेपर्यंत होते. त्यांनी मला सगळे राजकारणाचे धडे गिरवले आणि मी ग्रामपंचायत 2 वेळा, कृषी बाजार समिती 1 वेळा आणि कृषी बाजार समिती सभापती झालो आणि पंचायत समितीला देखील निवडून आलो आणि आता जिल्हा परिषदला निवडून आलो. ज्या ज्या वेळेला निवडणुका येतील त्या त्या वेळेला माझ्या वडिलांची मी आशीर्वाद घेण्यासाठी जातो आणि त्या आशीर्वादाने आज मी सर्व आता विसरू शकतो. नशीब ही आदिवासी आमदार नसता तर आमदार देखील झाला असतो एवढे वाटून. प्रत्येक घराची शान म्हणजे मुलगीच आहे. 2 घरांना एकत्र करून त्याच्यात प्रेम निर्माण करते ते म्हणजे मुलगीच. तरी पण आपण भ्रूणहत्येचा गुन्हा करतोय असं त्याच्यावर नाट्य सादर करत आहेत. केवढी गावच्या महिला मुलगी वाचवा मुलगी शिकवा. माझं नाव कोमल राजू पटेल. मी या नाटकात माझी भूमिका एका अंगणवाडी सेविकेची आहे. काय झालं त्या दिवशी सांगितलं त्याचं काय केलं तुम्ही? अहो ताई, माझे सासू आमचे पण आणत नाही, तुम्ही त्यांना समजावा. ठीक आहे. कोण आले? अहो आई, अंगणवाडीच्या ताई आल्या. कशाला आले त्या? तुम्हाला यांना समजावलं सगळ्यांना की चाचणी करायला जाईल की तुम्ही चाचणी करण्यासाठी दवाखान्यात जाणार आहात? अहो ताई, चाचणी करणं कायद्याने गुन्हा आहे ना. मग प्रत्येक क्षेत्रात पोलीस पुढे पोहोचलाय. पोलीस आणि मुलात काय फरक आहे? आज डॉक्टर, वकील, इंजिनियर, पोलीस चार आहेत व तरी पण तुम्ही जाणार आहात दवाखान्यात. तुम्ही काय सांगता मला? मला नातू नको का? माझ्या वंशाला दिवा नको का? अहो ताई, वंशात नातू जर वंशाचा दिवा असेल तर नाती वंशाची पत्ती आहेत ना. मग नाही नाही, मला नातूच हवा. अहो तुम्ही तरी समजावलं तुमच्या आईना. आता तुम्ही बाजूच्या घरात जाऊन समजावून आले आणि त्या समजत होता. अहो ताई, मी काय मला पण मुलगाच हवा. ठीक आहे, बरं मग याच्यावर विचार करा. चला येते बोलू. सुनबाई, यांच्या मागे काही लागू नको. काल आपल्याला जायचं दवाखान्यात आपण
नाही तर माझी पण डिग्री जाईल. नाही नाही, कोणाला सांगणार नाही. अरे प्रतीक, चल लवकर. सुपारीला दुरावण्यासाठी दवाखान्यात न्यायचे. आई आई, आज मला कसं तरी होतंय. अरे वा, कोण आहे? छान आहे. माझ्यासारखी आहे. अरे प्रतीक, बघ ना आपली मुलगी कशी आहे. खूप खूप छान आहे. अरे प्रतीक, चल आपल्या सुपारीला घे घरी. अगं अगं, तुझ्या तारीख होती ना? हो, विसरली मी आज. तर दवाखान्यात जाऊया. चल ते गणित. पैसे दे ना गं. कशाला हवे तुला पैसे? दे ना गं आजी. माझ्यासारखे पैसे नको. हा हा, द्या द्या अजून. हा, द्या अजून पैसे द्या. लाडी बिघडवा. बघा बाजूच्या मुलींच्या ताईंच्या मुली कशा झाल्यात. एक कलेक्टर आणि एक इंजिनियर झाल्यात आणि तुम्ही तुमच्यामुळे तो लाडा मुले बिघडला आहे. देवा देवा, किती नवस केले आणि किती काय काय केलं आणि आता ना तू माझ्या पत्रात दिला. बघितलं तुम्ही मुलांमुलींमधील फरक. ज्या माऊलीच्या कुशीतून स्वराज्याने जन्म घेतला त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, स्त्री शिक्षणाच्या आद्य क्रांतिकारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, याचबरोबर स्त्रीच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी ज्या माऊलीने लढा दिला त्या माऊलीला, रंगरागिणीला, आदिशक्तीला मानाचा मुद्रा. काव्याच्या पडद्यावर बघू नको. आई मला जगायचंय, आई मला जगायचंय, आई मला जगायचंय. धन्यवाद. जोरदार या सर्व कलाकारांसाठी. जास्त वेळ मी ऐकण्यासाठी त्रास देणार नाहीये. आपला महिलांचा आजचा मेळावा जो आहे, या महिला मेळाव्यासाठी आज आपण 2019ला जो बसून घ्या बोलू नका, महिलांवरती जे आज प्रगती दिसते त्या प्रगतीमध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल. मादाम क्युरी या पहिल्या महिला ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं, त्याला महिला म्हणून नोबेल पारितोषिक नाकारण्यात आलं होतं. 73व्या घटना दुरुस्तीनंतर जो बदल झाला आणि आज मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग वाढलेला आहे, आरक्षण वाढलेलं आहे. मी सर्वांना एकच म्हणतो की आपल्या गावात 100% पदवी जर होते याची दक्षता घ्या. मोठ्या प्रमाणात जरी शिक्षण होत असेल तरी भारतातील आज एकही गाव 100% पदवीधर, 100% 12वी नाही आहे आणि हीच आपली सक्षमीकरण असेल. धन्यवाद. महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सबलीकरण म्हणजेच महिला बालविकास. मी एकच उदाहरण देईन. मी खरं म्हणजे हा कार्यक्रम महिलांचा असल्यामुळे मी आतमध्ये येत नव्हतो. मला थोडी लाज वाटत होती का महिलांच्या कार्यक्रमामध्ये आपण व्यासपीठावर कसं राहायचं. परंतु मी व्यासपीठावर बसलो आणि 2 एकांकिका सादर केल्या आणि माझं ऊर भरून आलं का हा कार्यक्रम मला फिट झाला असता. माझंच ऊर भरून नाही आलं पण मी 2-3 महिन्यांना डोळे पुसताना मी बघितलं. म्हणजे असा अप्रतिम कार्यक्रम त्या मुलींनी करून दाखवलं. या बसलेल्या महिलांमध्ये बऱ्याचशा महिलांचे डोळे भरून आले असतील. कारण ज्या महिलांना सक्षमीकरण्याचं आणि छत्रपती शिवाजी घडवण्याचं काम जिजाऊ मातांनी केलं. मुलींना, महिलांना सक्षमीकरण्याचं काम या सावित्रीबाई फुलेंनी केलं. मी आपला एवढा वेळ घेणार नाही. मी एक तुम्हाला छोटीशी कथा सांगेन.
सूर्य आणि दिव्याची जेव्हा सूर्य अस्ताला जात होता तेव्हा त्याला वाटलं की मी अस्ताला गेल्यानंतर या विश्वाला उजेड कोण देईल. तेव्हा तिथे दिवा पुढे आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा अस्ताला जाणार तेव्हा मी या विश्वाला प्रकाश देण्याचं काम करेन. त्यांनी आधार दिला सूर्याला, परंतु जेव्हा दिवा हा शब्द म्हणाला की मी प्रकाश देईन तेव्हा त्याला हसायला लागले. परंतु जेव्हा त्यांनी विश्वाला तेजोमय केलं, जेव्हा त्यांनी विश्वाला प्रकाश दिला तेव्हा त्यांनी प्रकाशमय केलं. त्यावेळेला त्याची खरी किंमत दिव्याची कळाली आणि मलाही किंमत या महिलांची आणि माता भगिनींची तेव्हा कळाली की जेव्हा मी या महिलांना माझा विरोध होता की सरपंच ग्रामपंचायत निवडणुकीला उभी राहू नका, तुम्ही जिल्हा परिषदेला उभी राहू नका, पण जेव्हा ती उभी राहिली तेव्हा त्या दिव्याची मला प्रकाशाची किंमत कळाली. मयुरी घरात तिला चल. काय झालं का? तुमच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाले. काय सांगते? कधी झालं? हो कधी झालं? काय झालं मोठ्याला? हो माझ्या मुलीला काय झालं? हो नाही शाळेत आपल्या घरात बांधलं. हो मला मुलीसाठी माझं पालन पोट वगैरे थांबायला लागणार. 4 वर्ष फांदीपासूनच मला तिचं पोट भरावं लागणार ना. आता माझे मिस्टर वारले तर त्याच्यानंतर मला सासूबाईने हकलून दिलं, त्याच्यासाठी मला हे करावंच लागणार ना. मग मी काय करू? तुझ्या अंगणवाडीमध्ये ये, मी तुला माझी कन्या भाग्यश्री विषयी माहिती सांगते, त्याच्यामध्ये आपण फॉर्म भरू तुझ्या मुलीचं. येते हा तुमच्याकडे. भाग्यश्री या योजनेमध्ये तुझ्या मुलगी बसते. तू आता विधवा तर झाले, तुझ्या म्हणजे एका मुलीवरच हे राहिले, त्याच्यामध्ये तुला एका मुलीवर 50,000 रुपये अनुदान मिळू शकतो. हो का? मग त्याच्यासाठी काय आपल्याला पैसे वगैरे भरावे लागतात? पैसे वगैरे काय नाही लागणार. आपण उद्या जाऊ ना बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये या योजनेचा लाभ घेऊ शकतो. ते कसे पैसे मिळतील म्हणजे आपल्याला? तू एका मुलीवर आता ऑपरेशन तुझं विधवा तर आहे, तुला ऑपरेशन करण्याची काही गरज नाही, पण तुला एका मुलीवर 50,000 रुपये मिळू शकतात. ठीक आहे, मग मी फॉर्म भरून घ्या माझं. चालेल. माझी कन्या भाग्यश्री ही योजना 1 एप्रिल 2016 पासून राबवण्यात आले, पण 1 ऑगस्ट 2017 पासून ही योजना सुरू झालेली आहे. माझी कन्या भाग्यश्री या योजनेमध्ये 2 टप्पे आहेत. जर एका मुलीवर ऑपरेशन केले, 1 वर्षाच्या आत जर ऑपरेशन केले तर 50,000 रुपये सरकार देतो, आणि 2 मुलींवर जर ऑपरेशन केलं तर 2 मुलींच्या नावे 25,000 रुपये देतो. जर पहिली मुलगी असेल आणि दुसऱ्यांदा जुडवा मुलगी झाली असेल तर सरकार 3ही मुलींवर 25,000 रुपये असं अनुदान देतो. ही योजना बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये चालू आहे, पण त्यासाठी पात्रता 10वी उत्तीर्ण असावी व मुलगी अविवाहित असली पाहिजे. या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेले प्रमाणपत्र, राशन कार्ड, मुलीचा आधार कार्ड आणि सावित्रीबाई फुले या योजना न घेतलेला प्रमाणपत्र. ही जर असेल तर तुम्हाला भारत सरकार माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ देऊ शकते.